दर्शको, सध्याला भीमा नदीला या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती प्राप्त झाली आहे। मी आता पंढरपूरमध्ये असलेल्या चंद्रभागा नदीच्या पुलावरती उभा आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी भीमा नदी अक्षरशः दूध थडी भरून वाहत आहे। अगदी व्यास नारायणच्या जवळ या ठिकाणी पाणी येऊन ठेपलं आहे। व्यास नारायणच्या लोकांना त्या ठिकाणी काल रात्रीच नगराध्यक्ष प्रणिताई भालके यांनी स्वतः येऊन त्या ठिकाणी व्यास नारायणमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याचं, सावधान राहण्याचा इशारा काल रात्री त्यांनी स्वतः येऊन या ठिकाणी दिलं होतं। परंतु आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय नदी, ही चंद्रभागा नदी संपूर्णपणे या ठिकाणी दूध थडी भरून वाहत आहे। खालचं पुंडलिकाचं मंदिर असेल किंवा नदी पात्रातील अनेक मंदिर देखील या ठिकाणी पाण्याखाली गेले आहेत। यामुळे एकूण परिस्थिती सध्याला बघताना पंढरपूरला आणि एकूण नदी पात्रा म्हणजे भीमा नदी पात्राला पूरजन्य परिस्थिती सध्याला धोका आहे। सध्याला घाट माथ्यावरती आणि पुण्यामध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात आहे आणि त्याचा थेट परिणाम या ठिकाणी आपल्या उजनी धरणावरती होताना आपल्या चित्र बघायला मिळते। उजनीतून आता सध्याला 71,000चा विसर्ग म्हणजे 71,000 क्युसेकचा विसर्ग या भीमा नदी पात्रात होतोय। त्यामुळे ही परिस्थिती या ठिकाणी प्राप्त झाली आणि सध्याला वीर धरणामधून 46,000चा विसर्ग नीरा नदीमध्ये आणि परत या ठिकाणी आपल्या भीमा नदी पात्रामध्ये होतोय। त्यामुळे एकूण जर आता सध्याला परिस्थिती बघितली तर 1,18,000हून जास्त विसर्ग या सध्याला भीमा नदी पात्रात या ठिकाणी वरून सुरू आहे। वरती देखील घाट माथ्यावरती मोठी पावसाची परिस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात आहे। त्यामुळे हा विसर्ग आणखी देखील वाढवला जाऊ शकतोय। त्यामुळे प्रशासन असेल, नागरिक असेल, यांना सातत्याने सतर्क राहण्याचा इशारा या भागामधून सातत्याने दिला जातोय। सध्याला गेल्या आठवड्यापूर्वीच उजनी धरण हे 100 पार केलंय आणि त्या माध्यमातून सातत्याने या ठिकाणी पाणी सोडण्यात येतंय। जवळपास आता सातत्याने सुरुवातीला 60,000चा विसर्ग होता, परंतु आज तब्बल 1,18,000चा एवढा मोठा विसर्ग या भीमा नदी पात्रात सोडल्यामुळे नागरिकांना त्या ठिकाणी नाहक त्रास सहन करावा लागतोय। अनेक भागातून आपल्याला त्या ठिकाणी व्हिडिओ पाहायला मिळतात की नदी पात्रामध्ये असलेल्या वस्तू शेतकरी बाहेर काढत आहेत। मोटरा त्या ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणावरती या नदी पात्रातल्या बाहेर काढत आहे। त्यामुळे शेतकरी सावधान राहिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा ज्या झोपडपट्टी म्हणजे व्यास नारायण सारखी जी वस्ती आहे त्याच्या नदी पात्रामध्ये जे आहे किंवा नदी पात्राच्या शेजारी ज्या अशा पद्धतीचे झोपडपट्टी आहेत त्यांनी लोकांनी मात्र खऱ्या अर्थानं सावधान त्या ठिकाणी राहिलं पाहिजे। कारण हे पाणी कधी वाढू जाऊ शकते हे सांगता येणार नाही। अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग त्या ठिकाणी सोडला जातोय, परंतु इथल्या लोकांनी, नागरिकांनी शासनाकडे किंवा शासनाच्या सूचनाकडे सातत्याने लक्ष दिलं पाहिजे। नेमके त्यांच्या सूचना काय येते, त्या अधिकृत आकडेवारी नेमकी काय येते आणि त्यासोबत प्रशासन नेमकं काय सांगतंय याकडे सूचनाच्या त्या ठिकाणी तंतोतंत पालन केलं पाहिजे। पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिताई भालके देखील या ठिकाणी ऍक्शन मोडवरती असल्या आपल्याला काल रात्री बघायला मिळालं। रात्री 11च्या सुमारास त्या स्वतः या ठिकाणी व्यास नारायण झोपडपट्टीमध्ये येऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन नागरिकांना सांगत होते की सतर्क राहा, रात्री पाण्याचा वेग त्या ठिकाणी वाढू शकतोय, एवढी काळजी या ठिकाणी घेतली जाते। आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून विनंती करूया, सतर्क राहा। नदी पात्रामध्ये त्या ठिकाणी म्हणजे घाट माथ्यावरती मुसळधार पावसाला सुरुवात आहे। जर तो पाण्याचा अजून वेग वाढला दोन मार्गे उजनीमध्ये तर उजनीतून मोठा विसर्ग या ठिकाणी सध्याला सोडला जाऊ शकतोय। परंतु सध्याला 1,18,000 क्युसेक वेगाने या ठिकाणी पाणी भीमा नदी पात्रामध्ये येत आहे। भीमा नदी पात्र असेल किंवा उजनी धरण असेल किंवा वीर धरण असेल, याच्या सगळ्याच्या अधिकृत आकडेवारीसाठी तुम्ही महाराष्ट्र माझा नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।